बोरविहीर नरडाणा रेल्वे मार्ग हा मनमाड इंदोर रेल्वे प्रकल्पाचा भाग असल्याचा पुरावा दाखल खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी मध्य रेल्वेचे मुख्य प्रबंधक श्री नरेश ललवानी यांच्या स्वाक्षरीचे पत्र नागरिक हक्क संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत समितीचे सरचिटणीस ज्येष्ठ पत्रकार महेश बाबा घुगे यांच्याकडे सुपूर्द केले। धुळे जिल्ह्याचा सर्वांगीण विकासाला सहाय्यभूत ठरणाऱ्या मनमाड इंदोर रेल्वे प्रकल्पाच्या संदर्भात अनेक लोकप्रतिनिधींनी आश्वासन देऊनही हा प्रकल्प प्रत्यक्षात अद्याप सुरू केला शकला नाही। तेव्हा बोरविहीर नरडाणा हा रेल्वे मार्ग मनमाड इंदोर रेल्वे प्रकल्पाचा भाग म्हणून या तुमच्या बोलण्यावर धुळेकरांनी का विश्वास ठेवावा, त्यासाठी आम्हाला सक्षम रेल्वे अधिकाऱ्यांचा स्वाक्षरी पत्र द्या अशी मागणी करणारे पत्र नागरी हक्क संरक्षण समिती सरचिटणीस ज्येष्ठ पत्रकार महेश बाबा घुगे यांनी धुळे लोकसभा खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना दिले होते। नागरिक हक्क संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत धुळे लोकसभा खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी या प्रकल्पाच्या मान्यतेसाठी आपण नंदुरबार लोकसभा खासदार डॉक्टर हिनाताई गावित आणि केंद्रीय राज्यमंत्री नामदार श्रीमती पवारताई यांच्या सहकार्याने कसे प्रयत्न केले व त्यात आपणास कसे यश आले याची सविस्तर पार्श्वभूमी सांगितली आणि मध्य रेल्वेचे मुख्य प्रबंधक श्री नरेश ललवानी यांच्या स्वाक्षरीचे बोरविहीर नरडाणा हा रेल्वे मार्ग मनमाड इंदोर रेल्वे मार्गाचा प्रकल्पाचा भाग आहे अशा आशयाचे धुळे लोकसभा खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी लिहिलेले मूळ पत्र ज्येष्ठ पत्रकार महेश बाबा घुगे यांच्या स्वाधीन केले। महेश बाबा घुगे यांनी संबंधित पत्र सर्वांना वाचून दाखवले। त्यावर सर्वशी हिराला ओसवाल, उत्तमराव पाटील, डॉक्टर संजय खोपडे, योगेंद्र जुनागडे, निखिल सुरेशी, ॲडव्होकेट चंद्रकांत निशीराव, संतोष जैन आदींनी आपले विचार प्रकट करून या रेल्वे प्रकल्पाला अधिकृत मान्यता मिळवल्याबद्दल धुळे लोकसभा खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांचे अभिनंदन केले व नागरी हक्क संरक्षण समितीची मागणी पूर्ण केल्याबद्दल धुळे लोकसभा खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांचे आभार मानले। खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या अथक प्रयत्नाला यश आले याचा आम्हाला आनंद आहे, पण केवळ मान्यता मिळवून स्वस्थ न बसता हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठीचा पाठपुरावा कायम ठेवावा, त्यासाठी नागरी हक्क संरक्षण समिती आपल्यासोबत असेल असे आश्वासन ज्येष्ठ पत्रकार महेश बाबा घुगे यांनी यावेळी दिले। शेवटी नागरी हक्क संरक्षण समितीच्या वतीने योगेंद्र जुनागडे आणि डॉक्टर सुभाष भामरे यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले। बैठकीच्या आरंभी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी माधवराव घुगे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला, तर मनमाड इंदोर रेल्वे प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याबद्दल नागरिक हक्क संरक्षण समितीच्या वतीनं धुळे लोकसभा खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला। जे जे प्रयत्न केले ते त्यांनी सांगितलंय। आमची भूमिका जी होती आहे की धुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मनमाड इंदोर रेल्वे मार्ग अत्यावश्यक आहे हे त्यांनी पण सांगितलं आणि आपल्या सर्वांना देखील ते ज्ञात आहे। आतापर्यंतच्या याच्यामध्ये केवळ आश्वासनं दिली गेली, प्रत्यक्षामध्ये काम झालं नाही आणि म्हणून आम्ही हा प्रश्न ऐरणीवर घेतला होता आणि तो लावून धरण्यासाठी म्हणून आपण सर्वांनी साथ दिली आणि सर्वांच्या याच्यातला तो जिव्हाळ्याचा प्रश्न होता, त्यामुळे सर्वांनी त्याच्यामध्ये आपला जीव ओतला। सर्वात महत्वाची गोष्ट की या संदर्भामध्ये आमच्या हातामध्ये ज्या वेळेला रेल्वे अधिकाऱ्यांचे पत्र आले त्याच वेळेला आम्ही या संदर्भामध्ये खासदार साहेबांना आग्रह केला की आम्हाला त्या बाकीच्या लोकांशी काहीच घेणं देणं नाही, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आम्हाला रेल्वेच्या अधिकाऱ्यांचं द्या। मला आनंद वाटतो, मला समाधानही वाटतं की याच्यामध्ये जो आता हे जे आहे नरेश ललवानी महाप्रबंधक आहे, महाप्रबंधक म्हणजे सेंट्रल रेल्वेचे मुख्य अधिकारी आहे, जनरल मॅनेजर आहेत। म्हणजे आता आम्हाला जरी विचारलं, ओसवाल साहेबांना जरी विचारलं तर तुम्ही का गप्प बसला, तर हे हा आरसा आहे। मध्यंतरी एका आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्याने, ज्याला असं म्हणूया की त्याला खूप त्याच्यातलं होतं आणि माझ्यावर त्याने आरोपही केला होता, कारण आपण यांना खासदार साहेबांना मुदत दिलेली होती। त्यांनी मला सांगितलं होतं की ठीक आहे, तुमची इच्छा आहे, तुमचं म्हणणं आहे, बरोबर आहे, मी तसं तुम्हाला आणून देतो पत्र, मग त्याच्यासाठी तर वेळ जाणार आहे। मग त्याच्यासाठी आपण थांबलो। दरम्यानच्या काळात अनेक घडामोडी घडल्यात शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या। वेळ गेला त्याच्यामध्ये, पण तो वेळ गेला त्याचा गैरफायदा घेऊन काही अतिउत्साही असतात की त्यांनी डायरेक्ट माझ्यावर अटॅकच केला होता। पाकिट घेतलं, हा, डॉक्टर भामरेंनी बाबांना पाकिट दिलं आणि बाबा गप्प बसले। आता माझा स्वभाव तुम्हाला माहिती आहे की गेल्या 55 वर्षापासून कोणाचीही हिंमत होणार नाही माझ्या संदर्भामध्ये अशा प्रकारचा आरोप करण्याची। त्याचं कारण असं की मला स्वाभिमान आहे, गर्व नाही पण स्वाभिमान आहे की मी कधीही, आता
आतापासून नाही, 40 वर्षापासूनचे साहेबांचे संबंध माझे आहे. आणि त्याच्यामुळे मी अगदी निर्धास्त होतो. मला माझा नाईलाज झाला, माझी थोडीशी चूकही त्याच्यामध्ये झाली, ती पण मी मान्य करतो की मी त्याला डायरेक्ट सांगितलं की बाबा तुझ्या घरामध्ये मी येऊन जोडेल जर तू हे सिद्ध नाही केलं तर. आणि सार्वजनिक केलं ते पत्र मी कुठेच लपून ठेवलं नाही, सर्वीकडे सार्वजनिक केलं. 120 ग्रुप आहे, त्या 20 ग्रुपमध्ये मी पाठवलं. माझ्या सुदैवाने त्याच्याच लोकांनी त्याला शेण घातलं, त्याला सांगितलं की अशा पद्धतीचा तू कोणावर आरोप करतो हे तर बघ. आता तो प्रश्न तिथे मिटला, पण सांगण्याचा हेतू असा होता की लोकांचा जो विश्वास आहे तो विश्वास आपल्याला जर टिकवून धरायचा असेल तर वेळ प्रसंगी आपल्याला त्याची झळ सोसावी लागते. ती सोसून आमच्या या संघर्ष समितीच्या माध्यमातून सर्वांनी वाईटपणा घेतला, आपलाही वाईटपणा घेतला, आपल्यालाही असं वाटतं. पण आमची एक त्यावेळेची मागणी होती की आज जी वेळ आलेली आहे ती तुम्ही ज्या वेळेला सार्वजनिक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे सर्व सांगितलं, दाखवलं, त्यावेळेला आमच्या अध्यक्षांना किंवा आमच्यापैकी कुठल्या पदाधिकाऱ्यांना बोलवलं असतं तर हा प्रश्न अजून याच्या अगोदर सुटला असता. पण काही गोष्टी अशा असतात की मलाही काय मिसगाईड होऊ शकतं, तुम्हालाही मिसगाईड होऊ शकतं, साहेबांनाही मिसगाईड होऊ शकतं. आता हे साहेब तर असे आहेत की आयुष्य घालवलं त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये. सर्वात बदमाश, सर्वात बदनाम खातं कुठलं असेल तर सार्वजनिक बांधकाम खातं आहे की पैसे खाणार. पैसे खाल्ल्याशिवाय त्यांच्या खात्यामध्ये कामच होत नाही. आपल्या सुदैवाने हा अधिकारी असा आपल्याला मिळाला की याने 5 पैसे आयुष्यामध्ये कधी खाल्ले नाही. पण त्यांनी ज्या वेळेला त्यांची स्वतंत्र कंपनी काढली, उत्तम कंपनी, त्यावेळेला त्यांची कामं करण्यासाठी त्यांना अधिकाऱ्यांना द्यावे लागले पैसे, याची वस्तुस्थिती आहे. ती खुर्ची बदलली की पैसे सुरू. अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर भांबरेंना हे काम करून आणायचं होतं आणि आम्ही त्यांच्या हेतू आमचा शुद्ध होता. माझे त्यांचे वैयक्तिक वाद नाहीत, माझं त्यांचा कुठल्याही संदर्भामध्ये गैरसमज असायचं काही कारण नाही. पण लोकांचा प्रश्न जर समोर घेतलेला आहे तर ह्या लोकांच्या प्रश्नाला आपण उत्तरदायित्व आपण त्यांचं समाधान केलंच पाहिजे, हा याच्यातला उद्देश होता. आणि म्हणून मी आग्रह केला होता की आम्हाला कुठलंही मोदीचं पत्र नको, मुख्यमंत्र्याचं नको, रेल्वे मंत्र्याचं पत्र नको आहे, आम्हाला रेल्वेच्या अधिकाऱ्यांचं पत्र द्या, आमचं समाधान होईल. आणि त्या पद्धतीने त्यांनी पत्र दिलेले मी वाचूनही तुमच्याजवळ आहे, पण वाचून दाखवतो. त्याचं कारण असं आहे की या पत्रामध्ये आमचं समाधान होत आहे. आपलं समाधान झालं की नाही होणार, मी साहेबांना सांगितलं की जनतेच्या दरबारामध्ये हे ठेवा. आमच्या दरबारात तुम्ही ठेवलं, हे जनतेच्या दरबारात ठेवा, म्हणजे पत्रकार परिषद घ्या संयुक्तिक, आणि त्याच्यामध्ये हा मुद्दा जो आहे अजूनही लोकांच्या मनामध्ये तो क्लिअर होऊन जाईल. साहेबांनी ते मान्यही केलेलं आहे. माननीय संसद के साथ दिनांक 7/7/23 को नागपुर में संपन्न हुई बैठक में धुले नरडाना रेलवे लाइन प्रोजेक्ट के विषय में जानकारी मांगी गई थी. उपरोक्त संबंध में आपको यह अवगत कराया जाता है कि मनमाड़ से इंदौर रेल लाइन प्रोजेक्ट को फेज में निर्माण करने का निर्णय लिया गया है. म्हणजे मान्यता मिळालेली आहे. महाप्रबंधकांचं हे पत्र आहे. आपल्याला तेवढंच पाहिजे होतं की मान्यता मिळालेली आहे. आता साहेबांनी सांगितलं, ओसवाल साहेबांनी त्याप्रमाणे नुसतं मान्यता मिळवून उपयोगाचं नाही, तर त्याच्यासाठी पाठपुरावा करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून घेण्याची गरज आहे. त्याच्यासाठी आवश्यक असलेले ऑर्डर्स, आदेश आहेत ते निघाले पाहिजेत. जमिनी ॲक्वायझेशनच्या बाबतीत येणाऱ्या अडचणी दूर झाल्या पाहिजे, वगैरे 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 जे आहे त्याच्यासाठी फॉलोअप शेवटी खासदारांना करावा लागणार आहे. 8 खासदारांमध्ये 7 खासदार एमपीचे आणि 1 खासदार महाराष्ट्राचा. महाराष्ट्राचे 3 खासदार. पण ऍक्टिव्ह तर आम्हाला फक्त तुम्हीच दिसले. मला नाही वाटत कोणी कुठल्या खासदारांनी या संदर्भामध्ये. आम्ही तर तुम्हाला वेठीच धरलं. भारती पवार, मी आणि नागावी. हा मोठेपणा आहे.